लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की काव्या आणि नंदिनी इथे हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, पहिल्या सिक्रेटची गोष्ट वेगळी होती, पण आता असे काही सिक्रेटच नसतात आणि जरी असले तरी ते आपल्या पार्टनरपासनं आपण लपून ठेवू शकत नाही असं म्हणून शांत झालेले असते. नंदिनी तिच्याकडे पाहतच असते आणि तिला असंच खरं तर सहजच विचारत असते, काय काही सिक्रेट आहे का जे पार्थला माहिती आहे आणि मला माहीत नाही? त्यावर इकडनं काव्या म्हणत असे, छे असं काहीही नाही आहे, काही काय बोलतेस ताई तू, असं म्हणून तिने विषय टाळलेला असतो. तेव्हा मात्र नंदिनीलाच ती आता विचारत असते, ताई मला तू एक गोष्ट सांग, तुझं काही असं सिक्रेट आहे का जे फक्त तुला आणि जीवालाच माहिती आहे आणि मला माहीत नाही? आता काव्याने असं म्हटल्यानंतर खरं नंदिनीला काय उत्तर द्यावं कळत नसतं, पण नंदिनी म्हणत असते, नाही ग काव्या असं का बोलतेस, आणि असं काही सिक्रेट असतं तर मी तुला सांगितलंच असतं ना, असंही ते खरं थोडंसं अडकत नंदिनी बोललेली असते. आता काव्याला जरा संशय आलेला असतो बरं का, त्यामुळेच हे सगळं काही ती विचारत असते. काव्या तिला परत म्हणत असते, ताई मी तुला एक विचारू का? आपली आर्या नाही का, आर्या आलती तेव्हा तुम्ही तिघे तुमच्या बेडरूममध्ये गेल्या होतात आणि बराच वेळ होतात, म्हणजे तुमच्या तिघामध्ये काही वेगळं सुरू आहे का, म्हणजे मला असंच वाटलं ग. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते, अगं काव्या काय पण काय विचार करतेस ग, असं काही नाही. जशी तुझी बेडरूम पाहिला ती आली होती तशीच आमचीसुद्धा पाहायला आली होती, फक्त एवढंच, बाकी काही नाही, असंही ते नंदिनी म्हणत असते. आता काव्या म्हणत असते, बरं ठीक आहे ताई, हे सगळं काही जाऊ दे, पण तुला असं वाटत आर्याने सुद्धा लग्न करावं, तिचा पार्टनर तिच्यासोबत असावा, जसे आपले पार्टनर आपल्यासोबत आहेत आणि आपण चौघं जसं एन्जॉय करतं तसंच जर आर्याने सुद्धा लग्न केलं, तिचा पार्टनर तिच्यासोबत असेल तर आपण 6 जण किती एन्जॉय करूत ना, असं तुला वाटत नाही का? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो ते पण आहेच, पण असं काही नाही ग, म्हणजे आपण 5ही जण छान एन्जॉय करतोय की, म्हणजे आपण 5ही जण एकत्र राहून छान एन्जॉय करू शकतो, असंही ते नंदिनी. त्यावर काव्य म्हणत असते, हो ग म्हणजे करू शकतो, पण बघ ना आता आपले पार्टनर आपल्यासोबतच, आपले परत बाळ आता होणार आहे, ते बाळसुद्धा आपल्यासोबत आहेत. तसंच जर आर्याचा पार्टनर, तिचं बाळ सगळं काही तिच्यासोबत असेल तर आपण सगळेजण किती मज्जा करूत, म्हणजे तू इमॅजिन कर ना गं. म्हणजे आता वसू आत्याने तिला काही टॉन्ट मारला तो नाही का लग्नाचा किंवा, पण त्यांचं खरं होतं की म्हणजे बघ ना, तिने लग्न करायला काय हरकत आहे, असंही तिचं वय काही जास्त नाही आहे आणि इतक्या मुलांना ती सांभाळते, म्हणजे हॉस्पिटल चालवते, इतकं छान सगळ्या गोष्टी करते, मग तिच्या हातात तिचं स्वतःचं बाळ असायला हवं ना गं नंदिनी ताई, असंही ते काव्याचं म्हणणं असतं. आता नंदिनी हे सगळं काही ऐकून घेत असते बरं का. तितक्यात काव्याला एक कॉल येतो, त्यामुळे काव्या ते कॉल उचलण्यासाठी साईटला निघून जाते. आता नंदिनी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, नशीब बी काय खेळ खेळतं ना, जी नंदिनी ताई तुझे सगळे सिक्रेट जपून ठेवत होते, तीच नंदिनी ताई आता तुझ्यापासनं बऱ्याच गोष्टी लपून ठेवते. आर्या आणि माझ्यामधलं मोठं सिक्रेट मी तुला आता सांगू शकत नाही, असंही ते नंदिनी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला विजयचा सीन दाखवलेला आहे. विजय त्याच्या क्लायंटशी बोलत असतो, क्लायंट त्याच्यावर फार चिडलेला असतो. विजय म्हणत असतो, ते काय झालं ना सर, त्यावरही तो क्लायंट म्हणत असतो, मला कोणतंही तुम्ही कारण देऊ नका, जेव्हा देशमुखकडनं ते प्रोजेक्ट काढून मी घेतलं आणि तुम्हाला दिलं तरीसुद्धा तुम्ही माझ्या मनासारखी डिझाईन बनवून आणखीही दिलेलं नाही. त्यावर विजय म्हणत असतो, ते सर मला कळालं, म्हणजे तुमचा फीडबॅक मला मिळालेला आहे, मी देतोच, असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती म्हणत असतो, कधी देतो? अहो मला पावसाळा सुरू होण्याआधी ते प्रोजेक्ट सुरू करायचा होता. त्यावरही ते विजय म्हणत असतो, सर खरंच मला एक चान्स द्या, मी लगेच देतो. आता इथे खरं तर वसू आलेली असते आणि वसू हे बोलणं ऐकत असते. क्लायंट तो फार चिडत असतो, तो म्हणत असतो, हे बघा शेवटचा चान्स देतोय तुम्हाला, आता जर माझ्या वेळेत तुम्ही डिझाईन बनवून नाही दिली तर हा प्रोजेक्टसुद्धा मी तुमच्याकडनं काढून घेऊ शकतो. असं म्हटल्यानंतर विजय त्यांच्या पाया पडत असतो, खरंच सॉरी सर, मी तुमच्या पाया पडतो, पण माझ्याकडनं हा प्रोजेक्ट अजिबातच तुम्ही काढून घेऊ नका, असंही ते म्हणत असतो. त्याचं लक्ष दरवाजाकडे जातं, तेव्हाही ते त्याला कळतं की वसू आलेली आहे. वसू आल्याबरोबर तो उडतो आणि लॅपटॉप साईटला घेऊन ती मीटिंग पटकनी ते एक्झिट करतो आणि काही झालेलंच नाही असं दाखवत असो. वसूने तर सगळं ऐकलेलं असतं, त्यामुळे वसू म्हणत असते, काय जावंय बाप्पू, कुणाच्या हातापाया पडत होतात? त्यावरही ते विजय म्हणत असतो, नाही हो कुणाच्या हातापाया कशाचं, तो क्लायंट होता हो, जरा झाले जाऊ दे, ते सोडून द्या. त्यावरही ते वसू म्हणत, पण तुम्ही बॉस ना, अशी क्लायंटची गयावया काय करताय आणि तुमच्या हाताखाली माणसं नाहीत का? त्यावर विजय म्हणत असतो, आहेत ना, पण काय ना, मी जरा काम जरा जास्तच पर्सनली घेतो म्हणून. इतकं पर्सनली की तुम्ही क्लायंटच्या शिव्यासुद्धा खाता, खरंच तुमच्यासारखा माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही, असंही ते म्हटल्यानंतर विजय हसण्यावर येत असतो हे सगळं काही बरं का. तेव्हा वसूचं लक्ष त्याच्याकडे जातं. वसू म्हणत असते, काय अवतार काय करून ठेवलाय तुम्ही, हे दाढी वगैरे सगळं? त्यावर ते विजय म्हणत असतो, फॉर अ चेंज, काही नाही, म्हटलं जरा वेगळं काहीतरी, असं म्हटल्याबरोबर इकडनं लगेच वसूला रम्याचा कॉल आलेला असतो.
ती म्हणते थांबा विजयराव. आता रम्याला बोलत असते, काय रम्या कधी येणारच तू, आणि तुझा पाय बरा आहे का गं, मला तुझ्याशिवाय अजिबातच करमत नाही, असंही ते वसू बोलत असते. आता बोलता बोलताच वसू तिथनं बाहेर गेलेली असते. इकडे विजय विचारच करत आज माझं तिकीट कटलंच असतं. विजय काय चाललंय तुझं, लक्ष दे, अरे जरा सावध राहा की. रम्या येते का, रम्या आल्यावर काहीतरी राडा घालावंच लागेल, असंही ते विजय स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी बेडरूममध्ये असते, कपडे वगैरे आवरत असते. तितक्यात ते लोकरीचं बंडल तिच्या हातात येतं आणि तिला माननीचं बोलणं आठवतं. माननी म्हटलेली असते, एक काव्याला मी असंच दिलं आणि एक तुलासुद्धा, बा येऊस तर एक तुझं टोपलं विणूनसुद्धा होईल, असं हे तिचं बोलणं आठवत असतं. आता ती लोकरकडे पाहून म्हणत असते, या लोकरीची ऊब घेण्यासाठी माझं बाळ माझ्याकडे कधी येते काय माहीत, असं म्हणून त्या लोकरीला जवळ घेत असते. तितक्यात इकडनं विक्रम आलेले असतात. दरवाजा वाजवतात आणि म्हणत असं येऊ का आतमध्ये. त्यावर नंदिनी म्हणत असते, अरे बाबा तुम्ही या की, असं म्हटल्यानंतर आता विक्रम लगेच आतमध्ये येतात. विक्रम आतमध्ये आल्याबरोबर त्या लोकरीकडे पाहत असतात आणि म्हणत असतात, अरे बापरे, तुला सुद्धा माननी लोकर दिली वाटतं, लावलं तुला पण कामाला, हो का नाही. त्यावर येते नंदिनी म्हणते, हो की तेच की. आता नंदिनी म्हणत असते, तुम्ही लोकरीबद्दल बोलायला इकडे आलात का. त्यावर विक्रम म्हणतात, अरे नाही बाबा, लोकरीबद्दल नाही, ते काय आहे ना, असं म्हणून हातातला शर्ट ते दाखवतात बरं का, म्हणजे एका बॉक्समध्ये असतो. तेव्हाही ते नंदिनी म्हणत असते, म्हणजे तुम्ही हा शर्ट आणला आहे, वाव किती छान आहे, हा तुमच्यावर फार छान दिसेल, तुम्ही हँडसम दिसाल, यंग दिसाल बरं का आणखी. त्यावरही ते विक्रम म्हणतात, अरे बाबा माझ्यासाठी नाही आहे, मी असले शर्ट कधी घालतो. हो का, मग तुम्ही मिथून भाऊसाठी आणला आहे का. नाही, मिथून कुठे असले कपडे घालतो. हां, मग तुम्ही पार्ससाठी आणला असन, नाही रे, पार्थला कुठं ही साईज येते, ही 40 साईज आहे, लार्ज, असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, मग हा कुणासाठी आणलाय बरं तुम्ही. तेव्हा विक्रम म्हणत असतात, तू जी ही छोटीशी टिकली लावतेस का ज्याच्या नावाची, त्याच्यासाठी आणलाय. हे सगळं मुद्दाम करतेस ना तू, म्हणजे ह्या म्हाताऱ्याची खेचतेस आहे का नाही. हो का, म्हणजे तुम्ही जीवांसाठी आणली, अच्छा छान आहे की. तेव्हा इकडनं विक्रम म्हणतात, हो ते काय झालं ना, मी जात होतं असं सेल लागला होता, त्या सेलमध्ये दिसला मला, म्हटलं चला घेऊन. हो का, म्हणजे सेलमध्ये लागला म्हणून तुम्ही घेतला तर, अच्छा छान आहे, ठीक आहे, मग याचं काय करायचं आता. त्यावरही ते विक्रम म्हणत असतात, आता काय करायचं, त्याला आवडला तर बघ, तो घालत असला तर. त्यावर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे चालेल. पण तेव्हा विक्रम म्हणतात, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे मी आणलाय म्हणून सांगू नको हां, तूच घेतलास म्हणून सांग. तेव्हा ते नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे. आता नंदिनी तो शर्ट साईडला ठेवते आणि ते विक्रमला म्हणत असतात, इतकं जीवावर प्रेम आहे तर मग त्यांना माफ का करत नाहीत तुम्ही, असं म्हटल्यानंतर आता विक्रम म्हणत असतात, काय ना नंदिनी, माफी ही साखरेसारखी आहे, घातक. साखर कशी गोड आहे तसंच, जर सतत मुलांना माफ करत राहिलं ना, त्याची किंमत राहत नाही गं, बिघडतात मुलं. ते हातातून क्लायंट गेलं किंवा तो प्रोजेक्ट गेला, मला त्याचं काही वाटत नाही, त्याची खंत नाही आहे. पण तुला माहिती आहे, ही कंपनी मी खूप मेहनतीने उभा केली आणि तो विजय खरं तर इथे आपले क्लायंट का आपल्याकडनं घेतो आहे फक्त याच्या हलगर्जीपणामुळे. हे जर असं होत असेल तर मग काय करायचं सांग मला, असंही ते विक्रम म्हणत असतात. तितक्या तिकडनं जीवा आलेला असतो. जीवा आल्याबरोबर लगेच विक्रम विषय बदलतात आणि म्हणत असतात, नंदिनी ते माननीने पौष्टिक लाडू दिले ते खातेस ना तू, म्हणजे माननी मला विचारत होती, असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, हो. आता विक्रम तिथून निघून जातात. जीवा म्हणत असतो, खरंच बाबा तुला पौष्टिक लाडू खातेस का नाही हे विचारण्यासाठी आले होते का. त्यावर नंदिनी म्हणते, हो, तुम्हाला काय वाटलं. अहो माझी विचारपूस करायलाच आले होते ते, आपले बाबा चांगलेत ना हो खूप, असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, हो चांगलेत. आता नंदिनी लगेच विषय बदलते आणि म्हणत असे, जीवा एक मिनटं थांबा, मी तुमच्यासाठी एक ऑनलाईन शर्ट मागवलाय, घालून बघ. जीवा म्हणतो, काय विषय आहे का, घालून बघणार नाही म्हणजे काय, असं म्हणून तो शर्ट खोलत असतो. आता व्हाईट कलर असतो, त्यामुळे जीवा फार खुश झालेला असतो. काय वाव, व्हाईट कलर, तुला नंदिनी सांगू का, माझ्याकडे व्हाईट कलरचे शर्ट भरपूर आहेत, पण मला हा व्हाईट कलर फार आवडतो. काय मस्त आणलास ना तू, खरंच भारीच आहे, बायकोने आणलाय म्हटल्यानंतर घालावंच लागेल, असं म्हणून तो शर्ट घेऊन आरशासमोर जात असतो आणि घालून पाहत असतो. आता जीवाचा आनंद खरं तर इकडनं विक्रम पाहत असतात आणि विक्रमलासुद्धा फार बरं वाटत असतं. जीवाला तो शर्ट फार आवडलेला असतो. तो नंदिनीला म्हणत असतो, खरंच नंदिनी तुला सांगू का, मला हा शर्ट फार आवडला, काय मस्त आहे ना, याचं फॅब्रिकसुद्धा काय मस्त आहे ना, प्युअर कॉटन आहे, मी हा शर्ट घातला ना, तुझा नवरा खरंच हँडसम दिसन बरं का, अगदी बाबांसारखा. आता हे सगळं काही विक्रमने ऐकलेलं असतं आणि त्यांनासुद्धा फार बरं वाटतं. इकडे दुसरा दिवस सुरू झालेला असतो. नंदिनी आणि पार्थ घाईत तिथनं निघालेले असतात. आता पार्थ खरं घाईतच असतो, काव्याकडे पाहत असतो आणि इकडनं वसूसुद्धा घाईत असते, घाईत नसते म्हणजे ती मोबाईल पाहत असते. आता डायरेक्ट जाऊन दोघांची धडक होते. आता धडक झाल्याबरोबर लगेच वसू म्हणत असते, काय रे, काय चाललंय तुझं, इतकी कशाची रे घाई तुला, असं म्हणून आता त्या बास्केटकडे लक्ष जातं आणि म्हणत असते,
काय पिकनिकला चाललेत वाटतं राजा राणी, असं म्हटल्यानंतर इकडनं पार्थ म्हणत असतो, हो पिकनिक ना, आता पावसाळा सुरू झाला आहे का वसू आत्ते? अगं उन्हाळा आहे, काय पिकनिक, क्लासला सोडायला जातोय त्यांना, असं म्हटल्यानंतर इकडनं वसू म्हणते, काय क्लासला, क्लासमध्ये खाणार आहे का, म्हणजे ही क्लासमध्ये खायला वगैरे चालतं का हे? त्यावर इकडनं काव्या म्हणत असते, अहो वसू आत्या, क्लासमध्ये खरं तर 2 लेक्चर झाल्यानंतर मध्ये ब्रेक असतो तेव्हा खाण्यासाठी आणले मी. त्यावर वसू म्हणते, अरे बापरे, एवढं सगळं खाल्ल्यानंतर तुला झोप बरं येत नाही. आता यावर काव्या काही बोलणारच असते, तितक्यात मानन येते आणि म्हणत असे, छे छे, आता एवढे प्रश्न विचारल्यानंतर झोप कुठून येणार आहे? तेव्हा वसू म्हणते, मी नाही नाही, तुम्ही नाही हो, ते सर क्लासमध्ये आता प्रश्न विचारतच असतील ना, त्याचं म्हणते हो मी, तुम्हाला काय वाटलं? आणि वसूताई, मला तुम्हाला एक विचारायचं, इतक्या वेळेस तुम्ही तोंडावर पडलात तरीसुद्धा तुम्हाला डिटेक्टिव्हगिरी करायची का? त्यावर वसू म्हणते, काय डिटेक्टिव्हगिरी, मी कशाला करू बाई डिटेक्टिव्हगिरी? काय ना माननी, तू खरं तर पुत्रप्रेमी झालीस, त्यामुळे तुला काही दिसत नाही, पण याचा शेवट कसा होतो तुला माहिती आहे ना? अगं, मी जे प्रश्न विचारते ते खरं तर तुला विचारायला पाहिजेत, म्हणजे तू विचारायला पाहिजेस त्यांना, पण नाही, तू तर त्यांच्यावर विश्वास ठेवून मोकळी होती. त्यावर माननी म्हणत असते, काय ना, यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मला प्रश्न विचारायची त्यांना गरजच नाही. आता काव्या पार्थ असू द्या किंवा जीवा नंदिनी, हे असं काही काम करणार नाही ज्यांनी मला त्रास होईल, किंवा मला न विचारता कोणतंही काम करणार नाहीत, माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. हे ऐकल्यानंतर इकडनं काव्या आणि पार्थला वाईट वाटत असतं, कारण की ते आता सध्यासुद्धा माननीपासून एक गोष्ट लपवत असतात. तेव्हा इकडे माननी वसूला म्हणत असते, एवढेच तुम्हाला प्रश्न विचारायचेत ना, तर तुमच्या जावायला विचारा. तुमचा जावाई ना रात्री बेरात्री असा फरशा मोजत बसतो, मी पाहितले माझ्या डोळ्यांनी. त्यावरही ते वसू म्हणते, छे, काय बोलतेस ग, असं म्हणून तिथून आता वसू निघून गेल्यानंतर खरं तर इकडे माननी काव्या आणि पार्थला म्हणत असते, तुम्ही लक्ष देऊ नका रे, कुणी काही बोलून दे, पण माझा तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जा बिंदास, काळजी करू नका. आता काव्या आणि पार्थ तर निघालेले असतात, मात्र ह्या दोघांना वाईट वाटत असतं की माननीपासनं ही गोष्ट आपण लपून ठेवतोय. माननीसुद्धा इथे विचार करत असते, वसुताईचं काय करायचं, मुलांना उगाच त्रास देण्याचं नेहमी काम करत असतात वसुताई, असंही ते माननी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि एका लेडीजला भेटायला गेलेले असतात. त्या लेडीजचं खरं तर त्या रस्त्यावरनं जाताना मिसकॅरेज झालेलं असतं. आता त्या सर्व गोष्टी ती सांगत असते, सगळ्या आठवणी सांगत असते. इकडे पार तो व्हिडिओ काढत असतो. आता ती लेडीज तिने तिच्या बाळासाठी जे काही कपडे वगैरे घेतलेले असतात ह्या सर्व गोष्टी दाखवत असते. ह्या सर्व गोष्टी दाखवल्यानंतर काव्याला फार वाईट वाटतं आणि काव्याला आठवतं की जेव्हा पार्थनी त्यांच्या बाळासाठी नवीन कपडे आणि शूज आणलेले असतात, ह्या सर्व गोष्टी तिच्या डोळ्यासमोर येत असतात आणि ह्या सर्व गोष्टीचा त्रास तिला व्हायला लागलेला. तिला सुरुवातीला गरगरल्यासारखं होतं, आता पार्थ पटकन तिला सावरतो. आता तिला नंतर ओमिटिंगसारखं होतं, त्यामुळे ती धावतच बाहेर येते. पार्थ त्या लेडीजला म्हणतो, सॉरी हां, आम्ही येतो आता, असं म्हणून पार्थ बाहेर निघतो. आता पार्थ काव्याकडे आलेला असतो. काव्याला असं पाहून पार्थला वाईट वाटत असतं. काव्याला मात्र इथे फार ओमिटिंग होत असते. पार्थ म्हणत असतो, थांबा काव्या, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. तितक्यात खरं तर आर्या आलेली असते. आर्या पडदेशीन बॉटल समोर करते. आर्याने आता काव्याला पाणी दिलेलं असतं. आता काव्याला तर फार त्रास होता असतो. आर्या म्हणत असते, थांब काव्या, तू शांत बस, चल बरं आपण सावलीत जाऊया, झाडाखाली जाऊया, चला बसा, असं म्हणून आता आर्या आणि पार्थ काव्याला इथे साईडला एका बेंचवर घेऊन येतात आणि तिला शांत बसवतात. तिला पाणी वगैरे प्यायला देतात आणि आर्या तिला सांगत असते, तू शांत बस, थोडी थीर हो, नंतर तुला सगळं काही बरं वाटेल. आता आर्याने असं म्हटल्यानंतर काव्या थोडी शांत बसते आणि शांत बसल्यानंतर तिला थोडं बरं वाटलेलं असतं. तेव्हा खरं इकडनं तेव्हा पार्थ म्हणतो, आता बरं वाटतंय ना काव्या तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणते, हो मला बरं वाटतंय. आता पार्थ म्हणतो, थँक्यू सो मच आर्या, तुमच्यामुळे काव्याला बरं वाटतंय आता. तेव्हा आर्या म्हणत असते, बरं हे सगळं काही ठीक आहे, पण तुम्ही दोघे लव्हर्स कुठे फिरताय नेमकं एवढ्या उन्हात वगैरे? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे सगळं काही तुमची बहीण तुम्हाला सांगेल, मी आपल्या तिघांसाठी छान काहीतरी घेऊन येतो, असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो. पार्थ निघून गेल्यानंतर आर्या लगेच काव्यापाशी बसते आणि काव्याला म्हणत असते, काय मॅडम कुठे फिरताय उन्हात? त्यावर काव्या म्हणत असते, माझं ठीक आहे, पण तू कुठे फिरतेस सांग बरं, काय चाललंय तुझं? त्यावर इथे आर्या म्हणत असते, काय ना, सॅलरी झाली, म्हणलं चला शॉपिंग करूया, हॉटेलला जाऊया, छान वाईन वगैरे पिऊया, नंतर मूव्ही. तेव्हा काव्या म्हणत असते, खरंच भारी बाई तुझं. तेव्हा इथे आर्या म्हणते, मी भारीच आहे, तुझं सांग, तू का फिरतेस अशी उन्हात? त्यावर काव्या म्हणत असते, अगं काय आहे ना, एका प्रोजेक्टवर मी काम करते, एक रस्ता आहे गं सतत खराब होत असतो, तिथे अपघात होत असतात, मिसकॅरेज होत असतात आणि मिसकॅरेजचं नाव ऐकलं ना मला खरं फार वाईट वाटतं गं. असं म्हणायला खरं नंदिनीचं मिसकॅरेजचं सत्य कळलेलं गोष्ट तिला आठवते. तिला जेव्हा कळलं होतं आणि तेव्हा तिला नंदिनी म्हटलेली असते की हे सर्व काही मला घरच्यांपासून लपून ठेवायचे, काव्यापासून लपून ठेवायचे, मला काव्याला कुठलाही त्रास झालेला सहन होणार नाही, असंही ते नंदिनीने म्हटलेलं आर्याला आठवत असतं.
असतं. आर्या थोडी आता शांत होते. आता काव्याची ही अवस्था पाहून आर्या म्हणत असते, एवढा त्रास होतोय ना तुला, मग कशाला गं वेडाबाई तू इतकी फिरतेस, उगाच त्रास करून घेत जाऊ नको, असं म्हणून तिला जवळ घेत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सीन दाखवलेला आहे. इकडे जीवा आणि नंदिनी दोघे बाहेर चाललेले असतात. जीवा म्हणत असं, नंदिनी सगळं घेतलंस ना? त्यावर नंदिनी म्हणते, हो सगळं घेतलंय, पण एक गोष्ट राहिली आहे. काय राहिली आहे गोष्ट? अरे तुझी स्माईल, तुझ्या चेहऱ्यावर मला सतत अशी स्माईल हवी बरं का नंदिनी. आजपासून रोज फक्त हसायचं, कारण न हसण्याचं काही कारणच राहिलं नाही आपल्याकडे. त्यावर नंदिनी म्हणत असे, हो अगदी करेक्ट आहे, आता न हसण्याचं आपल्याकडे कारणच नाही. तुम्हाला जेव्हा सांगू का मी, जेव्हा आर्याने आपल्या कडेवर ते बाळ दिलं ना, तो क्षण मला सतत आठवतोय आणि फार आनंद होतोय. त्यावर ते जीवा म्हणत असतो, तेव्हा कसं बाळ दिलं तर तसंच अगदी 9 महिन्यानंतर आपलं बाळ ती आपल्या हातात देणार आहे, आपल्या दोघांसारखं दिसणारं. त्यामुळे न हसायला अजिबातच आपल्याकडे काही कारण नाही, आता फक्त सुख आणि फक्त सुख आहे, असं म्हणून तिच्या पोटावर हात ठेवत असतो आणि म्हणत असतो, नंदिनी तुला सांगू का, आता हे मला पोट खटकत नाही. असंही ते जीवानी म्हटल्यानंतर इकडनं माननी आलेली असते. आता खटकत नाही म्हणजे तुला आधी खटकत होतं का तिचं पोट, असं माननीने विचारल्यानंतर ह्या दोघांना काय बोलावं कळत नसतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की काव्या पार्थला म्हणत असते, मला आणि नंदिनी ताईला जसा चांगला नवरा मिळाला तसाच आर्याला सुद्धा मिळू दे, युनिवर्स कर बाबा काहीतरी कमाल, असं म्हणून युनिवर्सला हात जोडून म्हणत असते. आता इकडे नंदिनी आणि जीवा शांत झोपलेले असतात. त्यांचा जो काही फोटो असतो तो इथे खाली पडलेला असतो. आता खाली पडल्यामुळे खरं नंदिनी सकाळी बघते आणि बाहेर घाबरते. ती घाबरलेली असते आणि जीवाला म्हणत असते, जीवा तुम्हाला एक विचारू, तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना आणि कायम असंच राहील ना, असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, या जगात जोपर्यंत प्रेम आहे आणि प्रेमासाठी जगात लोक वेड आहेत तोपर्यंत आपण दोघे एकत्र राहूत, आपल्यामध्ये कुणीही येणार नाही. तेव्हा नंदिनी त्याला घट्ट मिठी मारते. नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं. नंदिनी म्हणत असते, जीवा मला तुमच्याकडनं हेच ऐकायचं, मला आपल्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती नकोच आहे, असंही ते नंदिनी म्हणत असते. आता खरं तर हा इशारा नेमकं काय आहे, म्हणजे जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात वादळ येणार आहे, तिसरी व्यक्ती नेमकं कोण आहे आणि ही तिसरी व्यक्ती आर्या तर नाही ना? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत